नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूरात येत्या 8 फेब्रुवारी रोजी रिजनल पल्मो अपडेट 2026 अर्थात विभागीय श्वसन विकार परिषद संपन्न होणार आहे. या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहेत फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर रमेश भराटे सर. भराटे सर, आपलं स्वागत आहे न्यूजनामामध्ये. काय असणार आहे हे विभागीय श्वसन विकार परिषद आणि काय याचं मुख्य आकर्षण असणार आहे? कोण मार्गदर्शन करणार आहे? किती डॉक्टर याच्यामध्ये सहभागी होणार आहेत? ही दुसरी विभागीय परिषद आहे. यापूर्वी पण आपण 2015 साली ही श्वसनविकार परिषद आपण आयोजित केलेली होती आणि या परिषदेमध्ये मराठवाड्यातील सगळ्याच जिल्ह्यातील फिजिशियन व चेस्ट फिजिशियन हे या परिषदेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. या परिषदेमध्ये मुख्यतः दमा, दुर्धर दमा, इंटरस्टिशियल लंग डिसीजेस, कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्स, लंग कॅन्सर आणि निमोनिया, तसेच फुफ्फुसाच्या आवरण जे असतं त्याला प्लुरा असं म्हणतो, प्लुरल डिसीजेस, या विषयावर साधक बाधक चर्चा होणार आहे. या परिषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित श्वसनविकार तज्ज्ञ हे मार्गदर्शन करणार आहेत. आणि ही परिषद सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. एक दिवशी आहे. हां, एक दिवशी आहे. आणि या परिषदेमध्ये फर्स्ट टाईम लातूरमध्ये आपण वर्कशॉप आयोजित केलेला आहे. या वर्कशॉपमध्ये व्हेंटिलेटर रुग्णांना कसं मॅनेज करायचं, त्याच्यानंतर थोरॅकोस्कोपी, ब्रॉन्कोस्कोपी, DLCO आणि इतरही इक्मो जी नवीन अद्यावत यंत्र टेक्नॉलॉजी आहे, जी मध्ये कोविडच्या काळामध्ये याचा खूप फायदा झालेला आहे रुग्णांना. या सर्व टेक्नॉलॉजीचं ज्ञान हे नवीन चेस्ट फिजिशियन, पदव्युत्तर विद्यार्थी यांना व्हावं, हाच यामागचा उद्देश आहे. आणि ही जी परिषद आहे ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने अधिकृत केलेली आहे आणि याला ॲक्रेडिएशन पण दिलेलं आहे. या परिषदेसाठी येथील सिनियर फिजिशियनचं मार्गदर्शन आहे. त्यामध्ये डॉक्टर GR भराडिया, डॉक्टर अशोक गानू, डॉक्टर राजेश पाटील, डॉक्टर अनिल राठी, डॉक्टर संजय गांधी, तसेच आमचे डॉक्टर संजय जगताप आणि इतरही आमचे सेक्रेटरी डॉक्टर हमीद चौधरी, आमचे सायंटिफिक कमिटीचे इतर डॉक्टर आहेत, डॉक्टर मेहुल राठोड, डॉक्टर शीतल पाटील आहेत आणि इतरही सर्व डॉक्टर्स या परिषदेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. आणि लातूरचं एक कल्चर आहे की अशी सायंटिफिक परिषद ही नेहमीच सक्सेसफुल राहिलेली आहे आणि सर्व डॉक्टरांना हे या माध्यमातून एक ज्ञानार्जन होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे काही डॉक्टरांची नावे सांगता सर? हो, ही परिषद IMA AMS महाराष्ट्र, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, महाराष्ट्र चेस्ट सोसायटी आणि यशोदा हायटेक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित केलेली आहे. आणि या परिषदेचे कोऑर्डिनेटर हे प्रसिद्ध श्वसनविकार तज्ज्ञ डॉक्टर नागार्जुन मात्रू हे कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहेत. आणि ते एक नामांकित श्वसनविकार तज्ज्ञ आहेत. आणि त्यांच्याबरोबर जवळजवळ 12 ते 16 नामांकित श्वसनविकार तज्ज्ञ यामध्ये सहभाग घेत आहेत. त्यामध्ये डॉक्टर रिनोन्शा रॅशेल, डॉक्टर नागार्जुन माट्रू, विपुल गर्ग, डॉक्टर प्रतिभा प्रसाद, डॉक्टर मंजुनाथ बेले, डॉक्टर रविशंकर, डॉक्टर नितीन पिनानी, डॉक्टर सिद्धार्थ असे आणि डॉक्टर व्ही प्रतीप प्रसाद
असे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर्स आपल्या शहरामध्ये येत आहेत. या निमित्तानं आव्हान काय असणार आहे सर? मी सर्व फिजिशियन, चेस्ट फिजिशियन, अनस्थेटिस्ट आणि क्रिटिकल केअर सेंटरचे संचालक तसेच बालरोग तज्ज्ञ आणि इतर डॉक्टर्स यांना आवाहन करतो की या परिषदेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपले ज्ञान अद्ययावत करावे. धन्यवाद सर. एकूणच काय तर डॉक्टर रमेश भराटे सरांनी आता सांगितलं की या होणाऱ्या विभागीय श्वसनविकार परिषदेमध्ये अर्थातच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर सहभागी होणार असल्यानं लातूरकरांसाठी ही चांगली पर्वणी असणार आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.